नमस्कार. कधी वेबसाईटवरून माहिती कॉपी पेस्ट करण्यात तासनतास गेलेत का? खरं तर हे खूपच कंटाळवाणं आणि वेळखाऊ काम आहे. पण जरा विचार करा, हेच काम एकही कोडची ओळ न लिहिता फक्त काही मिनिटात आपोआप झालं तर? आज आपण ब्राउझ AI नावाच्या एका जबरदस्त टूलबद्दल बोलणार आहोत, जे वेब डेटा गोळा करण्याची पद्धतच बदलून टाकत आहे. आज आपण डेटा गोळा करण्याच्या जुन्या त्रासदायक पद्धतींपासून सुरुवात करणार आहोत. मग आपण पाहू की ब्राउझ AI, जे एक नो कोड सोल्युशन आहे, ते या समस्येवर कशी मात करतं, ते आपल्या कामात कशी सुधारणा आणतं आणि शेवटी याचे खरे फायदे काय आहेत. चला तर मग सुरू करूया. चला आधी त्या त्रासाबद्दल बोलूया जो आपल्यापैकी अनेकांनी अनुभवला आहे, तो म्हणजे मॅन्युअल डेटा कलेक्शन. ही पारंपरिक पद्धत आपला किती वेळ आणि ऊर्जा वाया घालवते याचा जरा विचार करूया. इथे बघा, दोन जगांमधला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे मॅन्युअल काम, जे खूप कंटाळवाणं, हळू आणि सतत चुका होणार आहे. म्हणजे एक छोटीशी टायपिंगची चूकसुद्धा आपला सगळा डेटा खराब करू शकते. आणि दुसऱ्या बाजूला आहे ब्राउझ AIचं ऑटोमेशन, जे फक्त वेगवान आणि सोपं नाहीये, तर अचूक आहे. म्हणजे मानवी चुकांना इथे जागाच नाही. ही प्रोसेस आठवली तरी डोक्याला ताप होतो नाही का? आधी वेबसाईट उघडा, मग डेटा शोधा, तो कॉपी करा, मग दुसऱ्या विंडोमध्ये जाऊन पेस्ट करा आणि हेच काम परत परत आणि परत करत राहा. हे फक्त आपला वेळच नाही खात, तर आपली सगळी क्रिएटिव्हिटी आणि एनर्जी पण संपवून टाकतं. आणि या सगळ्या त्रासाचं मूळ इथेच आहे, मॅन्युअल कॉपी करण्यात जाणारे अनेक तास वाचवणे. विचार करा, जर हे तास वाचले तर त्यावेळेत कितीतरी महत्त्वाची कामं होऊ शकतात. आणि हेच आपल्याला एका शक्तिशाली उपायाकडे घेऊन जाते. तर मग ह्या मॅन्युअल त्रासावर उपाय काय? तो आहे एक नो कोड सोल्युशन. चला ओळख करून घेऊया ब्राउझ AIची, जे ह्या समस्येवर एक आधुनिक आणि खरंच प्रभावी उत्तर आहे. तर हे ब्राउझ AI नक्की आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक AIवर चालणारं प्लॅटफॉर्म आहे, जे आपल्यासाठी वेबवरून डेटा काढण्याचं आणि इतर कामं ऑटोमॅटिक करण्याचं काम करतं. आणि सगळ्यात भारी गोष्ट काय माहितीये? यासाठी कोडिंगचं क सुद्धा येण्याची गरज नाही. याच्या क्षमता खरंच खूप प्रभावी आहेत. बघा, कोणत्याही वेबसाईटवरून डेटा काढता येतो. एखाद्या वेबसाईटवर काही बदल झाला, समजा एखाद्या वस्तूची किंमत बदलली, तर ते लगेच कळतं. आणि हो, तीच रिपीट होणारी कामं तर आपोआप होतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं करण्यासाठी कोणतंही टेक्निकल ज्ञान लागत नाहीये. हे खरंच सर्वांसाठी आहे. पण हे सगळं काम करतं तरी कसं, हे जाणून घेणं खूप इंटरेस्टिंग आहे. चला तर पाहूया की आपले साधे क्लिक्स एका शक्तिशाली ऑटोमेटेड रोबोटमध्ये कसे बदलतात. ही प्रक्रिया इतकी सोपी आहे की आश्चर्य वाटेल. फक्त 3 सोप्या पायऱ्या. 1. आपल्याला जो डेटा हवा आहे त्यावर क्लिक करून आपल्या रोबोटला ट्रेन करा. 2. त्याला सांगा की हे काम कधी आणि किती वेळा करायचंय. आणि 3. आरामात बसा आणि आपला डेटा आपोआप मिळवा. कुठे त्या 6 त्रासदायक पायऱ्या आणि कुठे हे 3 सोपे टप्पे. जमीन आसमानाचा फरक आहे, नाही का? आता आपण या टूलच्या सगळ्यात पॉवरफुल भागाकडे वळूया, व्यवसायाची कार्यक्षमता वाढवणे. इथे आपण पाहणार आहोत की फक्त डेटा गोळा करणंच नाही, तर शेड्यूलिंग आणि API ॲक्सेससारखे फीचर्स आपल्या कामाची पद्धत पूर्णपणे कशी बदलू शकतात. खरी जादू तर इथे आहे. शेड्यूल टास्क म्हणजे आपण आपल्या रोबोटला सांगू शकतो की रोज सकाळी 9 वाजता माझ्या स्पर्धकांच्या वेबसाईटवर जाऊन किंमती तपासून मला सांग. आपल्याला काहीही करण्याची गरज नाही. आणि API ॲक्सेस म्हणजे काय? तर ब्राउझ AIने गोळा केलेला डेटा थेट आपल्या गुगल शीट्स किंवा सेल्स सॉफ्टवेअरमध्ये आपोआप अपडेट होतो. याचा अर्थ आपल्या टीमकडे नेहमीच ताजी माहिती असते, ज्यामुळे निर्णय घेणं खूप जलद आणि अचूक होतं. आणि हा डेटा आपल्याला हवा त्या फॉर्मॅटमध्ये मिळतो. मग ते एक्सेलसाठी CSV असो, गुगल शीट्स असो किंवा डेव्हलपर्ससाठी JSON असो. याचा अर्थ हा डेटा आपल्या सध्याच्या सिस्टममध्ये अगदी सहजपणे वापरता येतो. नवीन काही शिकायची गरजच नाही. तर आतापर्यंत आपण हे कसं काम करतं ते पाहिलं. आता वेळ आहे हे पाहण्याची की यातून प्रत्यक्षात काय साधता येतं. चला या ऑटोमेटेड डेटाचे काही प्रत्यक्ष जगातले उपयोग पाहूया. याच्या शक्यता खरंच अमर्याद आहेत. विचार करा, रोजच्या रोज आपल्या स्पर्धकांच्या किंमती ट्रॅक करता येतात किंवा आपल्या व्यवसायासाठी संभाव्य ग्राहकांची यादी आपोआप तयार होऊ शकते. नोकरी शोधणारे नवीन संधींवर नजर ठेवू शकतात आणि संशोधकांना तर अचूक डेटा काही मिनिटांत मिळू शकतो. हे खरंच प्रत्येकाच्या कामाचं आहे. तर आजच्या या माहितीच्या शेवटी एक प्रश्न आहे, जर आपण आपल्या कामातले ते कंटाळवाणे मॅन्युअल तास वाचवले, तर त्या वेळेचा उपयोग कोणत्या नवीन, क्रिएटिव्ह आणि महत्त्वाच्या गोष्टींसाठी करता येईल? या प्रश्नाच्या उत्तरातच ऑटोमेशनची खरी ताकद दडलेली आहे. यावर नक्की विचार करा.